बोगस गावसभेचा आरोप, आलास ग्रामपंचायतीवर कारवाईची मागणी. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागातील निवासी मालमत्ताधारकांसाठी घरपाळा, घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकबाकीवर 50% सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असताना आलास ग्रामपंचायतीने त्याची अंमलबजावणी न करता कथित बोगस गावसभा घेऊन हा निर्णय फेटाळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत थकबाकी कराची रक्कम एक रकमी भरल्यास सवलत मिळणार होती. मात्र या योजनेची माहिती ग्रामस्थांना न देता ग्रामपंचायतीने निर्णयाला विरोध केल्याने अनेक गरजू नागरिकांना लाभापासून वंचित राहावे लागल्याचे सामाजिक कार्यकर्ते महादेव कोल्हापुरे व महादेव कागले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 31 मार्च रोजी घरपाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या नागरिकांना ही बाब समजल्याने संताप व्यक्त होत आहे. काहींच्या दबावाखाली सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी बोगस गावसभा दाखवून निर्णय फेटाळल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच संबंधित गावसभेला ग्रामसेवक उपस्थित नव्हते असा आरोपही करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरच लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. दरम्यान घरपट्टी व पाणीपट्टीवर थकबाकीदार 50% सवलत न देण्याचा निर्णय हा गावसभेत झाला आहे. रीतसर नियमानुसार गावसभा झाली आहे. 31 डिसेंबरपर्यंत मुदत असताना 3 महिने गप्प का? ग्रामसेवक रजेवर असल्याने त्याच्याऐवजी अतिरिक्त ग्रामसेवक हजर होते. महादेव कोल्हापुरे व महादेव कागले यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सरपंच सचिन दानोळे यांनी सांगितले. नमस्कार, मी महादेव कोल्हापुरे, आलास गावचा नागरिक आहे. आज मार्च एंड असल्यामुळं गावामध्ये घरपट्टी, दिवापट्टी, पाणीपट्टीची वसुली चालू आहे जोरात. पण महिन्यापूर्वी शासनाकडून एक JR आला आहे. त्या JRमध्ये पाणीपट्टी, घरपट्टी आणि दिवापट्टी 50% आलासातील नागरिकांना सवलत आहे. पण काही गावातील नागरिक आणि सरपंच सदस्यांनी वैयक्तिक गावसभा घेऊन वैयक्तिक नामंजूर केलेला आहे प्रस्ताव. आणि हे गावच्या नागरिकांची दिशाभूल होत आहे. आणि हे एक लज्जास्पद गोष्ट आहे. हे गावांनी लक्षात घ्यावं. आणि ह्याला आपण विरोध करण्यासाठी आम्ही एकच सांगतो आहे की जे 50% सवलत आहे ते पूर्ण गावाचा त्यामध्ये फायदा व्हायला पाहिजे. गोरगरीब लोक भरडली, गोरगरीब लोकांचं नुकसान होतं आहे, हे होता कामा नये. एवढंच मला यातून सांगायचं आहे. आणि गावसभा जरी घेतली तर ग्रामसेवक त्यावेळी गैरहजर होता. मग ग्रामसेवक गैरहजर असताना तुम्ही गावसभा घेतलीच कसं? बरं, लोक कमीत कमी गावसभेला 100च्या वर लोक असतात. तुम्ही 30-40 लोक आलेली म्हणतात. मग कमीत कमी 100 नियमानुसार गावसभा लागतात. तिथले फोटो दाखवा मला, तुमचं ते फुटेज दाखवा, लोकांची संख्या किती दाखवा. हे सगळं तुम्ही गोड बंगाल आहे आणि फसवणूक करताय गावाची. आणि गोरगरीब लोकांना भरडून काढत आहे तुम्ही आणि लुटायला आहे गोरगरीब. आणि गावच्या सर्व सामान्य नागरिकांचा 50% सवलत देऊन फायदा झालाच पाहिजे. हेच आमचं जिल्हाधिकारीकडं निवेदन आहे. आणि जर हे गोड बंगाल असेल, वैयक्तिकांनी जर केलं असतील तर सरपंच, सदस्य आणि काही जे नागरिक त्यांना जे सामील झालेले नागरिक आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. एवढंच मी प्रशासनाकडं मागणी करतो. शासनानं 50% घरपट्टी, पाणीपट्टी याच्यामध्ये सवलत करून 50%वर केली होती का? तरी आपल्या ग्रामपंचायतीने त्याची सवलत न देता परस्पर आपापला अहवाल सादर करून आलास गावातील नागरिकांची फसवणूक केली आहे. आणि त्याची नुकसान भरपाई पंचायतीकडून, ग्रामसेवकाकडून आणि सरपंचाकडून वसुली व्हावी असा माझा नम्र निवेदन आहे. आणि जर तुम्ही याच्यावर कारवाई नाही केला तर मी जिल्हा परिषदेकडे आणि कलेक्टर ऑफिस इथे निवेदन देऊन त्याच्यावर रीतसर चौकशी करण्याची मागणी करत आहे.